नमस्कार. रामकृष्ण हरी. आजचा अभंग आहे बघा. आचरणा ठाव नाही अंगी स्वतः भाव, करावे अनेकांचे घात, खोडी काढूनी पंडित, स्वानाची या परी मिष्टान्नाशी विटाळ करी, तुका म्हणे ऐसा सटवेची ना पाचा दिसा. याचा अर्थ आहे बघा. आचरणा ठाव नाही अंगी स्वतः भाव, म्हणजे स्वतः व्यवस्थित वागत नाहीत, स्वतःचं आचरण चांगलं नसतं, दुसऱ्यांचे दोष काढतात, म्हणजे नावं ठेवतात दुसऱ्यांना. आता 99% अशीच लोक आहेत सोडा समाजामध्ये. पण हा अभंग आहे, अर्थ आहे पहिल्या चरणाचा. दुसरं चरण आहे, करावे अनेकांचे घात, खोडी काढूनी पंडित. किती जणांना त्रास देतात ही माणसं. अनेकांचे घात म्हणजे नुकसान करतात, बदनामी करतात नावं ठेवून. तिसरं चरण आहे, स्वानाची या परी मिष्टान्नाशी विटाळ करी. म्हणजे किती जरी चांगलं अन्न असलं तर कुत्र्यानं उष्ट केल्यावर ते खराबच होतं ना, ते कोण खात नाही. तर ही माणसं तशी असतात, कुत्र्यानं तोंड लावलेल्या अन्नासारखी. यांचा काय समाजात कुणालाच काय उपयोग होत नाही ह्या माणसांचा. आणि ही 5व्या दिवशी, म्हणजे ती 6वी 5व्या दिवशी त्या माणसांचं भविष्य लिहित असते ना. 7वीने यांचं मरायला पाहिजे म्हणून लिहायला पाहिजे. ही जिवंत का राहिले 5व्या दिवशी, असं महाराज एवढं म्हणजे वाईट बोलत आहेत ह्या लोकांना. तरी पण हे असे अभंग ऐकून माणसांमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे ना, लक्षात घ्यायला पाहिजे. हा अशा प्रकारचा अभंग आहे. समाजामध्ये आपल्या आजूबाजूला ही अशीच माणसं जास्त आहेत. पण प्रत्येकानं स्वतः सुधारलं पाहिजे, स्वतःमध्ये काही चांगले गुण अवगत केले पाहिजेत. हाच या अभंगाचा उद्देश आहे. तुमचं काय म्हणणं असलं तर कमेंट करा. आपला नंबर आहे, आपल्याला कीर्तनासाठी वगैरे बोलवा. नमस्कार. धन्यवाद. रामकृष्ण हरी.